श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर. आज मी तुम्हाला गाजराचा हलवा दाखवणार आहे. चला तर मग बघूया साहित्य. ही बघा, ही गाजरं आहेत 1 किलो घेतली. मी धुवून तासून हे किसून ठेवलेली आहे. अगोदरच धुतली, चांगली तासली आणि मग किसून ठेवली आहे. हे तूप आहे हलव्यासाठी, ते घालायचं आहे. ही वेलची पावडर आहे. हे काजू बदाम ते तुपात भाजून नंतर घालायचे त्याच्यामध्ये. हा मावा आहे, मी बनवला आहे स्वतः. साखर आणि थोडंसं चवीसाठी गोडामध्ये थोडीशी मी साखर टाकते, गूळ किंवा साखर ते मी टाकणार आहे. आता हे आपण आधी आपण काजू आणि बदाम भाजून घेऊया. थोडेसे तूप टाकून पहिलं बदाम भाजून घेऊया. हे थोडं भाजून घेणार आहे. थोडेसे भाजून घेणार आहे, जास्त नाही. असं भाजून घेतलं. नंतर मी खलबत्त्यामध्ये हे ठेचणार आहे. आता गाजर घालून घेते. ते पण भाजायचं आहे. ते तूप राहिलं त्याच्यातच घातलं. नंतर थोडंसं टाकायचं आहे ते. आणि नंतर मग भाजून झाल्यानंतर मग खवा वगैरे टाकणार आहे सगळं. हे ढवळून घेते, भाजून घेते सगळं. आता गाजर भाजून झालं आहे माझा पिठा गाजराचा. गाजराचा पीस भाजला आहे चांगला. आता 2 चमचे तूप टाकते मी याच्यामध्ये आणि नंतर मग साखर टाकणार. बस 2च चमचे घालू, कारण अगोदरचं होतं तूप त्याच्यामध्ये. 2च चमचे घातले. 11 चमचे मी घेतले, म्हणजे 1 वाटी साखर घेतली आहे. ती आता घालून घेते याच्यामध्ये आणि ती ढवळून घेते. आणि चमचे मी हे पण टाकते काजू बदाम बारीक करून ठेवलेले, म्हणजे त्याच्यामध्ये चांगले हे होऊन येणार तळून. आता हे तर झालं. हे पाणी आटायला पाहिजे, साखरेचं पाक आहे. थोडा वेळ लागणार ह्याला आटायला. सुटलं आहे आता ते पाणी. आता मी खवा घालून घेते. हा मी खवा स्वतःच घरीच बनवलेला आहे. ती पण रेसिपी मी दाखवणार तुम्हाला. ती पण घालून घेते. आता मी वेलची पावडर घेते, थोडी टाकून दिलं. मी घरीच बनवलेली आहे. वेलकम तिथून थोडीशी घालते अजून. बस फक्त सुगंधासाठी घालायची ती. आता माझा हलवा होत आला आहे. हा मला सुकला आहे पूर्ण. ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि हलवा तर सगळे करूनच बघतात, त्याला सांगायला नको कोणाला करा म्हणून. अशा प्रकारे तुम्ही करून बघा.